आपलं काम अजून पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्याचं काम आपण केलं पाहिजे. मध्ये एक पत्रकार परिषद झाली आणि मला असं वाटतं की मला बदलापूरला कुठल्या तरी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, मला आता आठवत नाही नाव. आणि लोकसभेचा निकाल लागून साधारणतः 1-1.5 महिना झाला असेल. तर मी त्याला उत्तर असं दिलं होतं की 1-1.5 महिन्यात कोणीच काम करू शकत नाही. कोणीही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याला 1 वर्षाचा तरी कालावधी आपण दिला पाहिजे. आणि मग 1 वर्षाने आपण विचारू नेमकं काय केलं काय नाही. तर मला असं वाटतं कोणी विचारण्याच्या पूर्वीच आपल्या सगळ्यांच्या समोर हा विषय आलेला आहे. आणि ती पत्रकार परिषद जाहीर झाल्यापासून मला अनेक कार्यकर्ते, अनेक आपल्यासारखे पत्रकार सहकारी हे भेटत होते. तेव्हा ते सांगत होते की पत्रकार परिषदेमध्ये एक लोक काम करतात. काही ठिकाणी मुंबईमध्ये खरं तर मुलुंडच्या परिसरामध्ये निघाल त्याच्यामध्ये नीट सगळं वर्किंग होण्याची आवश्यकता आहे. सुनील असं तुम्हाला वाटतं का मी निष्क्रिय असं? निष्क्रिय असण्याची व्याख्या काय त्यांना विचारायला पाहिजे. लोकप्रतिनिधी निष्क्रिय असण्याची व्याख्या काय? अरे एवढं काम जे झालंय ना या लोकसभेमध्ये, एवढं काम कुठल्या लोकसभेत झालं का? कुठल्या लोकप्रतिनिधी केलं? तुम्ही साक्षीदार आहात सुनील. असं काय करता खासदार जे सध्याचे आहेत ते नेहमीच असं म्हणायचे की 15 दिवसात मी इथे येणार, पाहणी करणार. पण खासदार माझ्या मते 2 ते 3च वेळा आतापर्यंत आले असतील. अनेक आश्वासनं देण्यात आली. नुकतीच एक रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक पार पडणार होती. त्या बैठकीला मी जाणार असं म्हणाले, परंतु त्या बैठकीला सुद्धा अनुपस्थित होते. आणि रेल्वे स्टेशनला भेटीगाठी दिल्या जातात परंतु त्याचं पुढे काहीच होत नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांचं असं प्रत्येक वेळी उत्तर असतं की माहिती घेऊन सांगतो, या संदर्भात माझ्याकडे माहिती नाही. तुला मी फक्त हसण्यासाठी उत्तर देतो. आता 15 दिवसात येत नाही, तुझं काय अडलंय का? मी येतो ना. काय सुरू आहे का? कशासाठी? बघा असं आहे, होम प्लॅटफॉर्मचं काम जे सुरू आहे ते सुरूच आहे. मंजूर झाले, आपण त्याचं उद्घाटन केलं बरोबर. त्याच्यावरचे जे डेक आहे त्या डेकचं काम सुरू आहे. डेकचं काम संपलं की त्याचं काम संपेल. आता राहिला प्रश्न एक्सलेटरचा. आता जो तुमचा प्लॅटफॉर्म बंद आहे, मागच्या वेळेला मी ते ओपन करायला लावलं. जोपर्यंत ते बंद करत नाही तोपर्यंत काम होत नाही असं त्यांचं तेव्हाही म्हणणं होतं. पण मी त्यांना मार्ग सांगितलं होतं म्हणून त्यांनी ते ओपन केलं. आता ते काम सुरू आहे. तर माझ्यापर्यंत कोणी विषय आणला नाही. आज पहिल्यांदा तुम्ही तो प्रश्न विचारता. पण मध्ये कोणीतरी एक बाईट दिली होती प्रवाशांनी. त्यांनी सांगितलं होतं की मागे असं बंद केलं होतं, तर कपिल पाटील साहेबांनी ते उघडून दिलं होतं असं त्यांनी सांगितलं. जसं या माणसांनी सांगितलं की अच्छे ते, तसं आता प्रतिक्रिया सुरू झाल्यात ना लोकांच्या. वराळा देवी सौंदर्या संदर्भात आपण काहीच केलेलं नाही असा आरोप आहे. अरे सगळे हास्यास्पद प्रश्न आणि हास्यास्पद पत्रकार परिषद. काय वराळ देवीच्या संदर्भात म्हणजे काय हे माहीत आहे का? देणार होते मी परंतु कोणत्याही प्रकारचा निधी आला नाही ना सुशोभीकरण. मी सांगू का आपण कशासाठी मागणी केली होती माहित आहे का? कोणाला तरी माहित आहे का? कुठून मागणी केली होती माहित आहे का? केंद्र सरकारची योजना आहे सरोवर संवर्धन. ह्याचा निधी कोणासाठी येतो माहित आहे का? ज्या पाणी साठ्यामधून शहराला जर पाणी पुरवठा होत असेल तर त्याच्यासाठीच तो निधी येतो. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी ॲड केल्या होत्या. आणि सन्माननीय भूपेंद्र यादवजी, एन्व्हायरमेंट मिनिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यांच्याशी माझ्या अनेक बैठका झाल्या. त्यांनी तत्वतः त्याला मान्यता दिली. आपल्याकडे त्यांची पत्र आहे, ते पत्र बघितली
तर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. त्यांनी सांगितलं, मला मी ऐकलं, साधं पत्र पण दिलं नाही. आता जे कॉन्क्रीटचा रस्ता झालाय वराळ तलावाला, हे कोणी केलाय? वराळ तलावाच्या भोवताली जे कॉन्क्रीटचा रस्ता झालाय कोणी केलाय? तुम्ही ताडालीच्या रेल्वे स्टेशनवरून इथपर्यंत येता, हा रस्ता कोणी केला कॉन्क्रीटिंग? सगळ्या कॉन्क्रीटचे रस्ते मी केले. मी नाही सांगत, एक मुस्लिम बांधव त्याने MMRDतून माहिती आणली. मी थोडी बोलतो, मी बोलणं वेगळं. आणि MMRDच्या माध्यमातून माहितीच्या अधिकारात एखाद्याने माहिती आणली आणि त्यांनी ती माहिती जनतेसमोर ठेवली आणि 4-4 वेळा सांगतो की मला कोणाची बाजू घ्यायची नाही, मला मी कुठल्या पक्षाचा नाही, मला समर्थन करायचं नाही, कोणावर टीका करायची नाही. त्यांनी वस्तुस्थिती समोर आणली लोकांच्या. तुम्ही ते लिहा ना. पण हे सरोवर संवर्धनचं आहे ना, हे डोक्यात शिरायला 4 वर्ष जातील. मुंबई नाशिक महामार्ग आहे, त्याच्यावर आपल्या कार्यकाळात वासित असेल, आसनगाव असेल, अंडरपास ब्रिज झाले. मात्र आज शहापूरमध्ये किनवडी रस्त्यावरती भांडे बिल्डिंग जो ब्रिज आहे तो वाहतूक कोटीसाठी खूप त्रासदायक ठरतो. गेली अनेक वेळा आपण पाहिलं असेल याच्या बातम्या. हा बरोबर मुद्दा आहे. खरं तर हा तेव्हाच ब्रिज झाला ना, हा डबल व्हायला पाहिजे होता, तो सिंगल झाला. आता बरा प्रश्न उपस्थित केला, आपल्याकडे लिहून घ्या. आपण आता नवीन जो 6 लेन होतो ना, त्याच्यामध्ये त्याची विर्थ वाढली पाहिजे, जशी खारीगावची आता वाढली की नाही, ती 100% आपण करू. म्हणतात का मी माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त कामं कोण म्हणतात? आपल्या लोकसभेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त देखील खानदान कामं केली, परंतु आताही अशी परिस्थिती शाळेमध्ये की गावपाड्यामध्ये आताही पेशंटना मुख्य रस्त्यावर थांबावं लागतं. कालची घटना झाला असेल ना, ही अडपणी नाकारत नाही. पण मी तुम्हाला सांगतो बघा, प्रधानमंत्री आदी आदर्श गाव योजनेमध्ये बरीचशी गावं, शहापूर तालुक्यातली जी आदिवासी गावं आहे त्याचा समावेश आपण केला होता. आणि त्याचा हॉलिस्टिक विकास म्हणजे संपूर्ण विकास हे करण्यासाठी अनेकदा आमच्या कलेक्टर ऑफिसला EO आमच्या सगळ्या बैठका झाल्या. मधल्या काळामध्ये निवडणूक झाली, तुम्ही लोकांनी असा रिझल्ट आणला, त्याच्यामुळे ते राहिलं. पण आपण व्यक्तिगत पर्टिक्युलर काही सांगितलं, कुठला रस्ता राहिला आहे, तर आपल्याला निश्चितपणाने त्याच्यावर काम करता येईल. सर, 10 वर्षातली विकास कामं आपण सांगितली, मात्र भाजप ही 10 वर्षांची विकास कामं लोकसभा निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी भाजपला आपण 100% पोहोचली लोकांपर्यंत. मी तुम्हाला सांगतो बघा, 100% लोकांपर्यंत विकास कामं पोहोचलेली आहेत. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे फॅक्टर चालले, त्या फॅक्टरच्यामुळे फक्त याच लोकसभेमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये भाजपाला अपयश आलं. म्हणजे 23 जागा भाजपाच्या होत्या, त्या भाजपा 9 जागा मिळाली. बरोबर. आपल्याकडे मुस्लिम फॅक्टर चालला, आपल्याकडे दलित फॅक्टर चालला, आपल्याकडे आदिवासी फॅक्टर चालला आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे कुणबी फॅक्टर पण चालला. बरोबर. त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात अपयश